सर 375 कल देशामधले आपल्या हाती आहेत। 543 पैकी भाजप 245, एनडीए 255, काँग्रेस 53, इतर 22 अशी आहे देशामधली स्थिती। नागपूरमधून नितीन गडकरी आघाडीवर, त्यानंतर अन्य ठिकाणी देखील कोणकोणते कल आहेत। अमरावतीतनं नवनीत राणा आघाडीवर, त्यामुळे भाजपचे उमेदवार ठिकठिकाणी आघाडीवर आहेत। राज्यामध्ये रत्नागिरीतनं सिंधुदुर्गामधनं नारायण राणे आघाडीवर, त्यामुळे हाय प्रोफाईल दिग्गज उमेदवार सगळे आघाडीवर सध्या दिसत आहेत। भाजपच्या खात्यात सध्या 14 ठिकाणी कल आलेला आहे आणि एनडीए ही बहुमतात जवळ पोहोचताना पाहायला मिळते। कलांमध्ये एनडीए बहुमताचा आकडा याच्या जवळ पोहोचते। एनडीए 263 आता गेलेली आहे, त्यामुळे अवघ्या काही जागा आणि एनडीए बहुमत गाठेल अशी स्थिती। इंडिया 101, एनडीए 263, एकूण जागा 543 पैकी 391 ठिकाणचे कल आपल्या हाती आले। या 391 जागांपैकी भाजपनं स्वबळावरती 200चा आकडा पार केलेला आहे। अमरावतीत पोस्टल मतमोजणीत बळवंत वानखेडे हे आघाडीवरती असल्याचे चित्र आहे। अमरावतीची जागा ही अत्यंत प्रतिष्ठेची जागा। नवनीत राणा एका बाजूला आहेत, दुसरीकडे दिनेश बुब आहेत, बळवंत वानखेडे आहेत। अशा अनेक जागा आहेत की जिथे अपक्ष नेमका कुठल्या कमाल करतात किंवा अपक्ष किती जागा मिळवतात याची सुद्धा तितकीच उत्सुकता असेल। आणि अमरावती ही तीच एक जागा आहे जिथे अपक्षांची भूमिका सुद्धा महत्त्वाची ठरेल। बळवंत वानखेडे आघाडीवरती असल्याचं चित्र। राज्याचं चित्र काय, 48 जागांपैकी 31 जागांचे कल आलेले आहेत। महायुती 18 जागांवर आघाडीवर आहे, महाविकास आघाडी 13 जागांवरती आघाडीवर आहे। महायुतीमध्ये सर्वात मोठा पक्ष कलांच्या बाबतीत आघाडीच्या बाबतीत भाजप 13 जागांसह, तर महाविकास आघाडीमध्ये 7 जागांसह उद्धव ठाकरेंचा पक्ष हा आघाडीवरती असल्याचं चित्र आहे। आणि पोस्टल मतमोजणीत पुन्हा एकदा त्यांना अमरावतीतलं चित्र आपण बघतोय, कारण बळवंत वानखेडेने आघाडी घेतली। मगाशी नवनीत राणा आघाडीवर होत्या आणि आता बळवंत वानखेडे, त्यामुळे जसं आपण सकाळपासून म्हणतोय की काही जागा इतक्या कट टू कट आहेत, काटेकी टक्कर आहे की पारडं ते सीसॉ बॅटल आपल्याला बघायला मिळेल। आणि दिंडोरीमधनं मोठी अपडेट येते ज्ञानदा। भास्कर भगरेंनी आघाडी घेतली आहे। भारती पवार इकडनं निवडणूक लढत आहेत, केंद्रीय मंत्री आहेत भारती पवार, आणि भारती पवारांची पिछाडी भास्कर भगरे यांनी आघाडी घेतली आहे। मुंबईतनं उज्ज्वल निकम हे सध्या आघाडीवरती आहेत। दिंडोरीमधनं भारती पवार यांच्याऐवजी यांच्या विरोधात असलेले भास्कर भगरे जे आहेत त्यांनी आघाडी घेतली आहे। हा मतदारसंघ शेतकऱ्यांचा खूप प्रभाव असलेला मतदारसंघ आहे। या मतदारसंघामध्ये कांदा प्रश्न हा अत्यंत महत्त्वाचा फॅक्टर ठरू शकतो। आणि त्याचबरोबर मुंबईचं काय चित्र, तर मुंबईमध्ये काय घडतं याचे अपडेट घेण्यापूर्वी आपण एकदा एनडीएचे 273 आकडे पार झालेले आहेत आणि त्याबद्दल आपण एनडीएच्या आकड्यांसाठी पुन्हा एकदा ढोल वाजवतो।